मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की कसं ना त्याचा गंध मनाला प्रसन्न करून जातो. सहवासातल्या माणसांचंही अगदी असंच असतं. काही माणसं कशी ना क्षणातच आपली होऊन जातात. असेच स्वतःसोबत दुसऱ्यांनाही सहज आपलेसे करणारे, सगळ्यांना हवे हवेसे वाटणारे सद्गुणी, प्रेमळ, लाघवी आणि संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणजे श्री दिलीप कृष्णराव शिंदे. अहमदनगर इथल्या श्री कृष्णराव गणपतराव शिंदे आणि सौ सुमन कृष्णराव शिंदे यांच्या संस्कारक्षम कुटुंबात 28 सप्टेंबर 1949 रोजी पहिले अपत्य जन्माला आले, ते म्हणजे दिलीप कृष्णराव शिंदे. दिलीप यांच्या पाठीवर मीना पवार, संजीवनी डुंबरे, मच्छिंद्र, जयश्री पिंगळे, विलास आणि विश्वास शिंदे असा एकूण 7 भावंडांचा हा परिवार. त्यातील संजीवनीताई आणि विलासदादा हे आपल्याला सोडून पारलौकिक प्रवासाला निघून गेलेत. दिलीप हे सर्वात मोठे, त्यामुळं त्यांना आदरानं बाबासाहेब म्हणून संबोधलं जातं. दोन्ही आजोळही सधन आणि प्रचंड धार्मिक प्रवृत्तीचे असल्यानं साधुसंत, महात्मे, गुरुवर्य जसे की नगर जिल्ह्यातले वेळजचे बाबा आप्पासाहेब कन्हेरीकर, श्री नारायणराव तेली, कुलकर्णी गुरुजी, तुकाराम मिस्त्री, परमपूज्य विठाबाई जोगण यांचे शिष्य हरिमामा, पुण्यातले श्री नाना गद्रे, राजाराम महाराज, ज्ञाननाथजी रानडे, रमाबाई बोबडे, अम्मा भगवान आदी मान्यवरांचा सहवास लाभला. त्यांचा प्रभाव आणि सात्विक विचारांचे संस्कार बालमनावर सतत होत राहिले. वडील कृष्णराव हे स्वातंत्र्य सैनिक, त्यामुळं बालपण हे मामांकडं आजोळी जास्त व्यतीत झालं. दिलीप शिंदे अर्थात सगळ्यांचे लाडके बाबासाहेब यांचे प्राथमिक शिक्षण आदर्श विद्यालय अहमदनगर येथे झाले. त्यानंतर वडिलांच्या बदलीमुळं पुण्यात शनिवार पेठ इथं ते वास्तव्यास आले. तिथं महानगरपालिकेच्या मंडईतील शाळा नंबर 1 मध्ये त्यांचं शिक्षण सुरू झालं. त्याच दरम्यान 12 जुलै 1961 रोजी पुण्याच्या इतिहासातला काळा दिवस उजाडला आणि पानशेत धरण फुटलं. त्या पुरातून नदीकाठी राहत असलेले शिंदे कुटुंब पूर्वपुण्याईनं कसेबसे वाचले. वडिलांच्या हाती फक्त गुरुचरित्राची प्रत आली आणि हाच दैवी प्रसाद समजून पुन्हा नगरकडे प्रयाण केलं. पुढील 7वी ते जुनी 11वी हे शिक्षण टेक्निकल सोसायटी हायस्कूल इथं झालं. पुढील शिक्षणासाठी पुण्यात मामा डॉक्टर वसंतराव केशवराव पवार, जे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी होते, त्यांच्याकडे आले. तिथं मेकॅनिकल ड्राफ्ट्समन हा 2 वर्षीय कोर्स पूर्ण केला. पण त्याच काळात पुण्यात देवीची साथ सुरू झाली होती. वयाच्या 16व्या वर्षी सामाजिक बांधिलकी जपत मामांबरोबर देहू इथं लोकांना देवीची लस देण्याचं काम बाबासाहेबांनी अगदी मन लावून केलं. दरम्यान पानशेत पूरग्रस्त यांची नोंद सरकार दप्तरी असल्यानं लक्ष्मीनगर इथं पूरग्रस्त वसाहतीमध्ये 2 रूमचं घर मिळालं. सुरुवातीला एका प्रायव्हेट नोकरीनं करिअरला सुरुवात केली. मग 1972ला ARDE पाषाण इथं नोकरी मिळाली आणि तिथं रुजू झाले. धाकटी बहीण मीनाचा विवाह झाल्यानंतर 7 मे 1976 रोजी नगर इथल्या दोंडीबा गणपतराव दगडे आणि सरस्वती दगडे यांची कन्या मंगल दगडे हिच्याशी दिलीप यांचा विवाह संपन्न झाला. मंगलताई आपल्या 5 भावंड, बहीण सुरेखा झोळ, भाऊ महेंद्र, रवींद्र, सुरेंद्र दगडे यांच्यासोबत खेळत पागडत मोठ्या झाल्या. एकत्र कुटुंबात वाढलेल्या मंगलताई या शिंदे कुटुंबियांसाठी एक वरदानच ठरल्या. शिंदे यांचंही एकत्र कुटुंब. बाबासाहेबांना लग्न झाल्यानंतर भक्कम साथ लाभली ती मंगलताई यांची. त्यांच्या सहकार्यानं आपल्या लहान भावंडांची लग्न केली, आजारपणं काढलीत आणि आपल्या आईवडिलांनंतर दोघेजण कुटुंबाचे आधारवड झाले. सौ मंगल ह्या 10वी डीएड असल्यानं आधी कोपरगाव इथं आणि नंतर पुणे महानगरपालिका इथं पूर्णवेळ शिक्षिका म्हणून कार्यरत राहिल्या. दरम्यानच्या काळामध्ये अनेक अडचणीतून मार्ग काढत स्वतःचे घर 1986 साली घेतलं. श्री दिलीप आणि सौ मंगल यांच्या संसारवेलीवर 2 गोंडस फुलं उमललीत. ती चिरंजीव तुषार आणि कन्या रत्न चित्रा यांच्या रूपानं.
पुण्यातच मुलगा तुषार स्वतंत्र व्यवसायात, तर मुलगी चित्रा महानगरपालिकेच्या शाळेत बालवाडी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. दोन्ही मुलांनी आपल्या पसंतीचे जोडीदार निवडले आणि त्यालाही बाबासाहेब आणि मंगलताईंनी मोठ्या मनानं स्वीकारलं. त्यांच्या संमती आणि आशीर्वादानं दोन्ही विवाह पार पडले. मुलगा तुषार यांना 2 मुलं तर चित्रा यांना 1 मुलगा. बाबासाहेब आपल्या नातवंडांबरोबरही रमताना आनंदानं क्षण घालवताना दिसतात. आपल्या सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडत आपल्या हुशारी, जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर दिलीपजींना केंद्र शासनाच्या ARDEच्या नोकरीत पदोन्नती मिळत गेली आणि 2005 मध्ये ते क्लास 2 टेक्निकल ऑफिसर म्हणून सेवानिवृत्त झाले. संसारात तसं सगळं काही छान चाललं होतं, पण अचानक 1995 साली चिरंजीव तुषार यांना किडनीचा त्रास सुरू झाला. त्यावरही सर्व कुटुंबियांनी मिळून मात केली आणि तुषार यांना त्या आजारातून सुखरूपपणे बाहेर काढले. अशातही तुषार यांचं शिक्षण चालू राहिलं आणि त्यांनी टुरिझम कंपनीत नोकरी करायला सुरुवात केली. शिंदे कुटुंबामध्ये एक खास गोष्ट अशी आहे की कोणताही निर्णय लादण्याची परंपरा नसल्यामुळं मुलानं करिअर म्हणून जे क्षेत्र निवडलं त्यामध्ये त्यांना परवानगी दिली. बहुतांशी सरकारी नोकरीत असलेल्या संपूर्ण शिंदे कुटुंबात कोणीही व्यवसायात नसताना मुलगा तुषार याची आवड बघता त्याला व्यवसायासाठी प्रेरित करणारेही बाबासाहेबच. आणि तुषार यांना फिरण्याची हौस आहे हे त्यांना माहीत होतं, म्हणून तुषारने तोच व्यवसाय करावा यासाठी प्रोत्साहनही त्यांनी दिलं. त्या दिशेनेच तसा प्रयत्न सुरू केला. दरम्यान तुषार यांचा विवाह सुजाता जोगे यांच्याशी झाला. कर्मधर्म संयोगानं त्यांचेही टुरिझम व्यवसायातच शिक्षण घेतलेलं असल्यामुळं पुन्हा या व्यवसायाचे डोक्यामध्ये विचारचक्र सुरू झाले आणि मग या व्यवसायाची सुरुवात पहिल्यांदा घरातूनच करण्याचं ठरवलं. 24 जानेवारी 2004ला या व्यवसायाला सुरुवात झाली आणि मग हा व्यवसाय लोकांना समजावून सांगणं, काय काय सुविधा देऊ शकतो, त्यांना काय हवे याचा अभ्यास करून त्यासाठी आपल्याला हा व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीनं कार्यालयाची गरज आहे हे लक्षात घेऊन डेक्कन परिसरात या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली गेली. या व्यवसायासाठी बाबासाहेब आणि मंगलताईंनी मनापासून पाठिंबा देऊन मुलांच्या पुढील वाटचालीला आशीर्वाद दिले, शिवाय आर्थिक पाठबळही दिलं. मग तुषार आणि त्यांची पत्नी सुजाता यांनी प्रचंड मेहनत घेऊन या व्यवसायात यशस्वी वाटचाल करत उंच भरारी घेतली. सुरुवातीला रेल्वे बुकिंग, नंतर विमान बुकिंग, पॅकेज टूर असा प्रवास करता करता ग्रुप टूर्स याचं नियोजन सुरू झालं. पॅकेज टूर्स वाढत गेले आणि संपूर्ण भारतभरच नाही तर परदेशातही आयोजन होऊ लागलं. दिवसेंदिवस होत असलेल्या प्रगतीत वाहन व्यवस्था, भोजन व्यवस्था, निवास व्यवस्था अप्रतिम असल्यामुळं टूर्सचा मौखिक प्रचार आणि प्रसार झाला. मग मनुष्यबळ कमी पडू लागलं आणि त्यासाठी कर्मचारी वर्ग नेमण्यात आले. पण या सर्वांसाठी कुटुंबातली एक व्यक्ती कार्यालयात उपस्थित असणं गरजेचं असल्यामुळं सूनबाई सुजातानं ही जबाबदारी आपल्या कार्यकुशलतेने हाताळली. टूर्सचे आयोजन, नियोजन याची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत दिशा टुरिझम या व्यवसायाची गाडी एक्सप्रेस वेनं सुरू झाली. दिशा टुरिझम अंतर्गत बाबासाहेबांनीही अनेक टूर्स केल्या आहेत. देशविदेशामध्ये फिरण्याचा आनंद घेतलाय. जणू काही दिशा टुरिझमचे ते ब्रँड ॲम्बॅसेडर झाले होते. कामाचा वाढता व्याप असेल किंवा अतिघाईघाईनं घेतलेले काही निर्णय असतील किंवा कर्मचाऱ्यांचा ढिसाळपणा, घोटाळे, कारण कोणतंही असो, पण दिशा टुरिझम डबघाईला यायला लागली. अशावेळी मुलाला खंबीर साथ लाभली ती बाबासाहेबांची. मुलगा तुषार आणि सून सुजाता ह्यांना नव्यानं उमेद दिली. समजावून सांगितलं की बाळांनो, आयुष्य म्हणजे सुखदुःखाचा खेळ आहे. जसे सुखाचे क्षण येतात तसे दुःखाचेही येतात आणि यशाची पायरी चढताना अपयशाची एखादी पायरी येणारच. पण याचा अर्थ त्या पायरीवरच रेंगाळत बसायचं असा होत नाही. अपयश आल्यावर तो आयुष्याचा एक भाग आहे असं समजून पुन्हा नव्यानं प्रयत्न करत राहायचे. कारण अपयशाच्या पाठोपाठ यश तुम्हाला नव्यानं गवसणी घालण्यासाठी सज्ज झालेलं असतं. अशावेळी निराश मनाला गरज असते ती प्रेरणादायी विचारांची, ज्यातून स्फूर्ती घेत तुम्ही आयुष्यात सर्व काही मिळवू शकता. आणि जिद्द असेल तर अशक्य अशी कोणतीही गोष्ट या जगात नाही.
फक्त प्रयत्न कसून करायची तयारी असावी. हे चांगल्या प्रकारे समजल्यावर मुलगा आणि सून दोघांनीही नव्या ताकदीनं, नव्या जोमानं पुन्हा या क्षेत्रात शून्यापासून सुरुवात केली. बाबासाहेब दिलीप शिंदे यांचा उपजतच शांत स्वभाव, डोकं शांत ठेवून निर्णय घेण्याची क्षमता. त्यामुळं त्यांच्यासोबतच मंगल शिंदे यांनी दिलेला आधारही त्यावेळी फार महत्त्वाचा आणि मोलाचा ठरला. मोठ्या जोमानं व्यवसायाची पुनर्बांधणी सुरू झाली आणि पुन्हा नव्यानं रेल्वे बुकिंग, विमान बुकिंगपासून सुरू होऊन बँक कर्मचारी, शासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षिका यासारखे लोक आकर्षिले गेले आणि हा व्यवसाय पुन्हा तग धरू लागला. सुरुवातीला सामान्य नोकरदार, मध्यमवर्गीय, उच्चवर्गीय, ग्रामीण विभाग, शैक्षणिक सहल, कॉलेज सहल यामध्ये पर्यटन असे करता करता जाहिरात, स्वतः संपर्क आणि मौखिक जाहिरातीतून व्यवसाय वाढत गेला. व्यवसायाचा हा प्रवास बाबासाहेबांच्या मदतीनं, आशीर्वादानं उत्तरोत्तर वाढत गेला आणि बघता बघता यशाची एक एक पायरी चढत पुन्हा यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचले आणि आज दिशा टुरिझम हे नाव पुण्यातल्या अग्रमान्य टुरिझम कंपनीमध्ये घेतलं जातं. जीवनातले कठीण प्रसंग किंवा अडचणी हे आपलं नुकसान करण्यासाठी नसतात, तर आपल्या अंतर्गत असलेली शक्ती आणि सामर्थ्य यांना उत्तेजित करून यश प्राप्त करण्यासाठी असतात, याची प्रचिती जणू शिंदे कुटुंबियांनी घेतली. शिंदे कुटुंबाच्या दिशा टुरिझमच्या यशामध्ये अनेक व्यक्तींचा सहभाग आहे, सहकार्य आहे. त्यापैकी काहींची नावं आवर्जून घ्यावीशी वाटतात. ते म्हणजे आचारी कैलासवासी देशपांडे, पाटस इथले शशी थोडे बंधू, प्रामुख्यानं लहुगाव येथील ग्रामस्थ आणि पंचायत समिती हवेलीचे माजी सभापती श्रीयुत प्रतापराव खांदवे यांच्यासह इतर अनेक जणांचे हातभार आणि सहकार्य लाभल्यामुळं, अनेक जणांना आनंद देऊ शकल्यामुळं, त्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादामुळं ही दिशा टुरिझम कंपनी एवढी यशस्वी होऊ शकली आणि लोकांच्या पसंतीस उतरली. त्यामुळं त्या सगळ्यांचेच बाबासाहेबांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शतशः आभार. वैश्विक महामारी कोरोनाच्या काळामध्ये आईसाहेब मंगल, काकू कविता आणि आत्या संजीवनी यांच्या अचानक जाण्यानं खूप मोठा धक्का शिंदे परिवाराला बसला होता. अशा वेळी कोणी कोणाचे सांत्वन तरी कसं करावं हा मोठा प्रश्न होता. पण याही गंभीर परिस्थितीमध्ये खंबीरपणे साथ दिली ती बाबासाहेबांनी. त्यामुळे मुलगा तुषार आणि सून सुजाता यांना धीर आला आणि या परिस्थितीवरही ते खंबीरपणे मात करू शकले. कारण ज्यानं आयुष्यात पावलोपावली संघर्षाची झळ सोसली आहे, तीच व्यक्ती नेहमी इतरांना आनंद देऊ शकते, कारण आनंदाची किंमत त्याच्या एवढी कुणालाच ठाऊक नसते. आजही कुटुंबातील सगळ्यांना एकत्रित ठेवून, सगळ्यांना सांभाळून घेत तिसऱ्या पिढीलाही मित्र वाटणारे दादासाहेब आजही शिंदे कुटुंबासाठी आधारवड आहेत. आधारवड हा कुटुंबाचा संघर्ष उंबरठ्या पलीकडे ठेवणारा, व्यक्त झाला नाही तरी सर्व सामावून घेणारा हा कुटुंबाचा आधारस्तंभ आणि शोधूनही मिळणार नाही अशी मंगलताईंची, आईची ती माया, तिच्या ममतेच्या आणि बाबासाहेबांच्या प्रेमळ छायेत वाढलेली त्यांची मुलं ही त्यांचा हा कौटुंबिक वारसा आज जपताना दिसत आहेत. बाबासाहेब सोबतच शिंदे यांच्या संपूर्ण कुटुंबानं मंगलताईंच्या गोड आठवणी मनाच्या हळव्या कोपऱ्यात जतन करून ठेवल्या आहेत. बाबासाहेब उर्फ दिलीप शिंदे यांचा जीवन प्रवास अनुभवताना, अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अभिष्टचिंतन करताना एवढंच म्हणावंसं वाटतं की तुमचं जीवन आम्हा सर्वांसाठी आदर्श आहे. तुमचे विचार आम्हाला कायम योग्य मार्गावर ठेवतील यात किंचितही शंका नाही. तुमच्याकडे बघून नेहमी एक गोष्ट शिकायला मिळते आणि ती म्हणजे कामासाठी वय नाही तर उत्साह लागतो आणि हा उत्साह कधीही वयाप्रमाणे थकू देऊ नये आणि म्हणूनच येणारा प्रत्येक दिवस चैतन्याचे गीत गाईल. आज आनंदाने वय झालेलं शरीरसुद्धा तरुण होईल. या सुखाच्या क्षणी तुमचे मन नक्कीच भरून येईल. तुमचा वरदहस्त आमच्या मस्तकावर असाच राहावा आणि येणारा प्रत्येक क्षण तुमचा आनंदात जावा. अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा.
Happy birthday